पावसानं तर थोडा गोंधळच मांडलाय, कारण की असं वाटते तो आज फक्त मलाच भेटायला आलाय काय. आजची कीर्तन रूपी सेवा गोडच मानून घ्यावी लागणार, कारण की निसर्गाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. मग तो कुणीही असो, त्याच्या पुढे कुणालाच जाता येत नाही. असो या अभंगामधून आपल्याला ज्ञानोबराय संतांच्या संगतीचे काही परिणाम सांगत आहेत, साधूचे काही परिणाम सांगत आहेत. पण अभंगाकडे वळण्यापूर्वी सांगायचं असं, आज आपल्या कीर्तनाला इथे उपस्थित असलेले हरिभक्त परायण ज्यांनी आत्ता गायनाला सुंदर अशी साथ दिली, असे असणारे हरिभक्त परायण अगदी माझ्या वडिलांप्रमाणे असणारे संजय बाबा पाडोळे असतील, तसेच विष्णू बाबा खडसे असतील, या दोघांनी गोड गायन केले, त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी होईल. तसंच ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला, बघा कलाकार होणं सोपं नाही, मृदंग वाजवणं सुद्धा एवढं सोपं नाही, कितीतरी वर्ष घासावं लागतं. काय नुसतं वादनच नाही तर गायन. कलाकार आजकाल लोक म्हणतात काय कलाकार करता, पण कलाकार होणं सोपं नाही. तुम्हाला एक सांगू, कलेच्या जोरावर माणूस पैसा कमवू शकतो. काय कलेच्या जोरावर माणूस पैसा कमवू शकतो, पण पैशाच्या जोरावर माणूस कला कमवू शकत नाही. म्हणून कलाकार होणं सोपं नाही, फार अवघड आहे. त्यामुळे हरिभक्त परायण महेश महाराज ढोरे यांनी गोड असा मृदंग वाजवला. असं वाटतंय तुमच्या हातात अशी किलोनं साखर बांधून आणली, एवढा गोड पखवाज ते वाजवतात. त्यांच्यासाठी सुद्धा गोड अशा टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच इथं उपस्थित असलेले हे आमचे शिवाजीदादा वाळूकर यांची जोगेश्वरीची संस्था गोड विद्यार्थी. बघा किती पाऊस येतोय, किती हाल होतात. आता आपले लेकरं आपण काय केले माहिती का, पाऊस येतोय त्यांना भिजू नये, त्यांना सर्दी होऊ नये म्हणून कुठे ठेवले, घरामध्ये ठेवले. पण हे विद्यार्थी आहेत ना, बघा एकदम पांढऱ्या पोशाखामध्ये इथं येऊन कीर्तनाचा आनंद घेत आहेत. का घेत आहेत? त्यांनाही घरामध्ये बसू वाटत असेल नाही का, पण हे वय असतं कशाचं, शिकण्याचं वय असतं. आणि विशेष म्हणजे परमार्थाचं वय सुद्धा हेच आहे. नाहीतर म्हातारपणे आपण काय म्हणतो, म्हातारं झाल्याच्या नंतर परमार्थ करू, पण काय सांगता येईल कोण केव्हा जाईल नाही का. परमार्थ करायचा ना तर तो वेळेवर करून घ्यायचा. बरं, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा परमार्थ करून घ्यायचा, कारण की पुढं आपलं काय होईल सांगता येत नाही. म्हणून या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गोड अशा टाळ्या होऊन वा. आणि टाळी वाजवा सांगायचं काम पडू देऊ, कारण की आपण इथं एवढेच आहे नाही का, एवढीच आहेत आणि आपल्याला एवढ्यातच काय करायचंय, कीर्तन करायचंय. बघा टाळी कीर्तनामध्ये वाजलीच पाहिजे, कुठं वाजवा अगर ना वाजव, पण कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. जेव्हा विठ्ठल भजन होईल किंवा कुठलंही प्रमाण होईल तेव्हा सर्वांनी टाळी वाजवायची. आपण जास्त वेळ घेणार नाही, थोडाच आपल्याला वेळ घ्यायचा आहे, पण कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. का वाजवायची ऐका, आपण कितीही कीर्तन करा. आता आपल्या सप्त्याला किती वर्ष झाले, 100. आपण जन्मायच्या आधीचे पण, बरं का, आपण जन्मायच्या आधीचे पण बहुतेक इथे बसलेले आपण सर्व जन्म व्हायच्या आधीचा हा सप्ताह चालू आहे, बरोबर. तर एवढे सप्त्यामध्ये आपण कितीतरी कीर्तन ऐकले असतील. तुम्ही कितीही कीर्तन ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का, कितीही कीर्तन ऐका. तुम्ही वर्षातून 7 कीर्तन नाही, तुम्ही दिवसातून 2 कीर्तन ऐका, पण त्या कीर्तन ऐकल्याच्या नंतर जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आणि कीर्तनामध्ये जर हाताने टाळी वाजत नसेल तर तुमचे कीर्तन कितीही ऐकून फायदा असं एवढ्यातच होऊन जाऊ द्यायचं. महिला मंडळ आता कमाल आहे बरं का तुमची, म्हणजे कसं आहे, महालक्ष्म्या त्या लक्ष्म्या जेव घालू ह्या पण लक्ष्म्या दमल्या असतील नाही का. हां, तरी सुद्धा भरपूर प्रमाणात आल्या, पण पुरुष मंडळीचं आहे का, इकडं 4 तिकडं 2 तिकडं 2, ठीक आहे काय हरकत नाही. असंच बघा कसं व्हायचं माहिती आहे का, काही जुन्या काळामध्ये आणि 20-25 वर्षाच्या अगोदर, बाबा तुम्हाला आठवत असेल, तुम्ही चौकदार पहिल्यापासून आहे ना, तुम्हाला आठवत असेल बघा, तुमच्या काळात
महिला मंडळ मागून यायचं बघा आणि पुरुष मंडळ आधी येऊन बसायचं. कुठलाही कार्यक्रम असू द्या गावामध्ये, का आधी येऊन बसायचं? त्याला एक कारण होतं. काय कारण होतं बघा? महिला मंडळ घरी भांडी वगैरे घासून यायच्या, पुरुष मंडळ आधी येऊन जायचं, महिला मंडळ घरी काम करत बसायचं. मग तुमच्या गावातलं अर्ध पुरुष मंडळ घरी करतंय काय? महालक्ष्म्यांचे भांडे घासते नाही? आलंय जनरेशन तसं, आता काही तसे असू शकते. विठ्ठल विठ्ठल. बघा, तर मी सांगत होते टाळी का वाजवायची. बघा, कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर टाळी वाजलीच पाहिजेत. आम्ही चातुर्मासाला असतो बघा, चातुर्मासाला गेल्याच्या नंतर आम्ही पाठाला जातो आणि पाठाला गेल्याच्या नंतर राऊत बाबा असतील, चंद्रशेखर बाबा असतील, सगळेच बाबा बरं का. पाठ सुरू व्हायचे, पाठ एकच तास असतो, पण पाठ सुरू व्हायच्या 15 मिनिटं आधी फक्त भजन करून घेतात. रामकृष्ण हरी फक्त भजन करून घेतात. मग काही विद्यार्थ्यांनी असंच राऊत बाबांना प्रश्न केला की का हो बाबा, 15 मिनिटं भजन न करता जर 15 मिनिटं पाठ शिल्लक घेतला तर? तेव्हा राऊत बाबांना उत्तर दिलं. राऊत बाबांनी सांगितलं, अरे तुम्ही 15 मिनिटं पाठ घ्या म्हणता, काही फायदा नाही तुमचा. 15 मिनिटं काही दिवसातून तुम्ही 15 तास जरी पाठ केला तरी त्याचा उपयोग नाही. का उपयोग नाही? जर 15 मिनिटं तुम्हाला भजन करण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्या पाठाचा काही उपयोग नाही. म्हणून कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर तुम्ही कितीही कीर्तन ऐकले आणि जर त्या कीर्तनामध्ये तुम्ही टाळी वाजवू शकले नाही, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. महाराज सुद्धा असं काय सांगतात की टाळी वाजवावी गुढी उभारावी. महाराज सांगतात टाळी ही वाजवलीच पाहिजे. म्हणजे टाळी वाजवली म्हणजे शेजारचा तरी जागा होतो. झोपत तशी या पावसात काही झोप यायची नाही, पण तरी सुद्धा शेजारच्याला उठवण्याकरता तरी सुद्धा तुम्ही टाळी वाजवा. असोच बघा, अभंग ज्ञानोपरायांचा आहे, पण ज्ञानोपरायांचा अभंग आहे, पण ज्ञानोपरायांचा अधिकार काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचं काव्य किंवा ज्याचा अभंग आपण कीर्तनासाठी घेतो त्याचा अधिकार आपल्याला माहीत असणं सर्वात महत्त्वाचं आहे. मग काय अधिकार आहे ज्ञानोपरायांचा की जे आपल्याला सांगतात की साधूची संगत करा, असं करा, तसं करा? त्यांचा अधिकार काय तर ऐका. ज्ञानोपरायांचा काय अधिकार आहे ते आपल्याला सांगतात. काय सांगतात आपल्याला ज्ञानोपराय की बाबा तुम्ही असं असं करा, असं असं केल्यानं असं असं होईल. पण का हो ज्ञानोपराय, तुमचा अधिकार काय? ऐका, ज्ञानोपरायांचा अधिकार काय ऐका. त्यांच्या संगतीनं, कुणाच्या? ज्ञानोपरायांच्या संगतीनं. मला सांगा मुलांनो, बुद्धीच्या बाबतीत सगळ्यात ठस प्राणी कोणता? कोणता? काय? हेला रेडा. काय? रेडा. काही ठिकाणी त्याला रेडा म्हणतात, काही ठिकाणी त्याला हेला म्हणतात, काही ठिकाणी त्याला हाल्या म्हणतात, नाही का? भरपूर अशी त्याला नावं आहेत. बुद्धीच्या बाबतीत सगळ्यात ठस प्राणी कोणता? रेडा. आणि त्या रेड्याची
म्हणजे ज्ञानोबरायांची त्या रेड्याला काय झाली, काय झाली, कृपा झाली किंवा थोड्या वेळाची संगत, संताची संगत त्या रेड्याला झाली. त्याच्या मस्तकावर ज्ञानोबरायांचा हात पडला आणि हात पडल्या पडल्या रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला. 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 शांती रूपी प्रकटना ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रकटना ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुचन हारी ताप सर्व भूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुचन हारी ताप सर्व भूती सुख रूप ज्ञानोबा काय सांगतात महाराज. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरिला. ऐका, रेड्याच्या मुखातून वेद बोलावा. किती मिनिटाची संगत, फक्त अर्थाक्षण घडता संताची संगती. तेने होय शांती, तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. अर्थाक्षण घडता संतांचे संगती. क्षण घडता संतांचे संगती. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. वा, तेने होय शांती महत पापा. बघा, कितीही मोठं पाप असू द्या त्याचं काय होतंय, निवारण होतं. ते पाप नाहीच होतं, फक्त कशामुळं, संताच्या संगतीमुळं. ते ज्ञानोबराय. इतकंच नाही, बरं जाऊ द्या. रेडा हा काय होता, सजीव प्राणी होता. काय होता, सजीव प्राणी होता. त्याच्या मुखातून वेद बोलवला. कुणी, ज्ञानोबरायने असो. अरे सजीव प्राण्याचं काय धरून बसलात, एका निर्जीव भिंतीला सुद्धा चालायला चालविली जड भिंती आणि चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा. काय सांगतात महाराज. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. ऐका, ज्ञानोबरायांनी काय केलं, जड भिंत सुद्धा चालवली. ते ज्ञानोबराय, त्या ज्ञानोबरायांचा आज आपण घेतलेला अभंग पण का हो, ज्ञानोबराय हे आपल्याला का सांगतात, काय ज्ञानोबराय आपल्याला का सांगतात, कारण असंही बघा, ज्ञानोबरायांना हे
जन जे बुडतंय ना, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांना आपल्यासारख्या पामर जीवाचा कळवळा येतो की आपल्यासारख्या पामर जीवानं सारखं सारखं मरणं आणि सारखं जन्माला येणं हे त्रासदायकच आहे. काय त्रासदायक आहे, किती त्रासदायक आहे बघा. सारखं जन्माला यायचं आणि सारखं मरायचं. साधकाला तर याच्यापेक्षा जास्त दुःख कुठेच भेटत नाही. या भवरूपी सागरामध्ये मनुष्याला फक्त एकच सर्वात मोठं दुःख आहे आणि ते दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे दुःख आहे ना, हे फार मोठं दुःख. आणि हे दुःख आपल्यासारख्या पामर जीवाला भोगू नये. आपण काय करावं, या दुःखातून आपली मुक्तता व्हावी, सुटका व्हावी म्हणून संत आपल्याला काय सांगतात, ज्ञानोबराय आपल्याला काय सांगतात, संताची संगत करायला सांगतात. पण नुसती संताची संगत करायला सांगत नाही, तर त्याचा बोध सुद्धा करून घ्यायला सांगतात अभंगाच्या. साधू बोध झाला रोनी रोनी या ठेला, साधू बोध झाला रोनी रोनी या ठेला, रोनी या ठेला, साधू बोध झाला रोनी या ठेला. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. बघा महाराज सांगतात साधू बोध झाला. साधू म्हणजे काय, ऐका. साधू म्हणजे कोणते साधू, बघा आजकाल जे दिसतात ते साधू नाही बरं का. कोणते साधू, आता आजकाल कोणते साधू दिसतात बघा. आपण कोणाला साधू म्हणतो, ज्यांच्या अंगावर भगवे कपडे कोणते, म्हणजे मी नाही बरं का, मी साधू बिधू नाही, मी फक्त भगवा कोट घातलाय, ठीक आहे. ज्यांच्या अंगावर भगवे कपडे आहेत, 7-8 माळी आहेत नाही का, त्याला आपण काय म्हणतो, साधू म्हणतो. पण त्यांना साधू म्हणायचं का, मग सगळ्यांना असं तसं म्हणायचं का, नाही. काही चांगले असतात बरं का. पण आजकालचे साधू कसे दिसलेत माहिती का. आजकालच्या साधूंचा फक्त साज कसला, अंबर माळा
नाही का, दिसायला भोळा, पोटात पाहिला तर सारा काळा. असे आजकालचे साधू आहेत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, कलित बहुत झाले बहुत बहुत. गोड असं प्रमाण दिलं बघा. पोटासाठी संत झाले बहुत कलित. फक्त पोटासाठी बहुत म्हणजे भरपूर असे संत झालेले आहेत. पण त्यांना संत म्हणायचं का, साधू म्हणायचं का, तर नाही. मग साधू संत कुणाला म्हणायचं, ज्याला हे जन बुडतंय आणि ते बुडू नये असं वाटतंय, जो निस्वार्थ. बघा देवालाही वाटतं बरं का हे जन बुडू नये आणि संतालाही वाटतं. पण तुम्हाला सांगू, देवापेक्षा थोडे का होईना संत शिल्लक आहेत. काय संत कसे आहेत, शिल्लक आहेत. म्हणजे शिल्लक म्हणजे कसे, थोडे जास्त, प्रत्येक गोष्टीत थोडे थोडे जास्त आहेत. बघा देवही दयावान आहे, देवही देतो. काय, देवही देतो आणि संतही देतात. पण देव कसा देतो, घेसी तेव्हा देसी ऐसा ऐसी उदार. भगवंत कसा आहे, जेव्हा काहीतरी घेतो तेव्हा देतो. आता गणपती बाप्पा बसले, बरोबर, गणपती बाप्पा बसले तर आता गणपती बाप्पाला काहीतरी मागायचं. पण गणपती बाप्पाला जर काहीतरी मागायचं, पण त्याआधी तुम्हाला त्यांच्यासाठी मोदक बनवून न्यावे लागतील, दुर्वा व्हाव्या लागतील, 9-10 दिवस त्यांची पूजा करावी लागेल. तेव्हा शेवटच्या दिवशी देवा आम्हाला हे पाहिजे. भगवंताची आधी पूजा करावी लागती, आधी सेवा करावी लागती, त्याला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा भगवंत आपल्याला काहीतरी देतो. सप्त्याचंही तसंच आहे. 7 दिवस सेवा करा, भगवंताचे नामस्मरण करा, सगळं काही त्या भगवंतासाठी करा. आणि नंतर 8व्या दिवशी तुम्ही, 7व्या दिवशी तुम्ही मागण्याचे काय होता, अधिकारी होता. पण संतांचं तसं नाही, संतांचं तसं नाही. संतांना तुम्ही वाईटही बोललात, संतांची तुम्ही फडफडही केली आणि संतांना तुम्ही दूरही लोटलं तरी सुद्धा संत तसे नाही. कारण की संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत मायबाप काय कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत. बघा त्यांना कृपावंत म्हटलेलं आहे आणि मायबापाची सुद्धा उपमा दिलेली आहे. तसं पाहिलं तर मायबापाचे थोडे वरचे. बाप ना करी हो ऐसे माय. संत कसे असतात माहिती का, बापापेक्षा आणि आईपेक्षा सुद्धा काय असतात, उदार असतात. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसे माया, आपण करी ऐसे माया. धर्मी त्यांचे देखिए पाय, धर्मे जाते देखील पाय. दिले अक्षय भयरदान का मन बोने आलो या देता, मन बोने आलो या दे जा. अक्षय भयदान का मनमोनी आलो या देशा, मनमोनी आलो या देशा. वा, गोड प्रमाण दिलं. काय केले उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसे माय. मायबाप सुद्धा एवढं करू शकत नाही, एवढे साधू संत आपल्याकरिता करतात. आणि भगवंताला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भाव आहे बरं का. भगवंत असं नाही की बघा एक प्रमाण आहे. काय आपण काय म्हणतो, सुदाम देवाचे फक्त मुठभर पोहे घेऊन काय केलं, भगवंतानं काय केलं, सोन्याचं गाव देऊन टाकलं. काय मुष्टी पोहे घेऊन या गाव सुवर्णाचा दिला. पण मुठभर पोहे घेऊन काय नाही बाबा, मुठभर पोहे ते काहीच देत नाही बरं का. मुठभर पोहे घास भरला ह्या सुद्धा भगवंत देत नाही. काय दिलं बघा, सुदाम देवाचं सगळं काही घेतलं. काय बघा, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. लोक फक्त मुठभर पोहेच ध्यानात ठेवले लोकांनी, पण भाव, अख्खा भाव भगवंताला अर्पण करावा लागतो. अख्खा भाव
तेव्हा भगवंत काय करतो, आपल्याला जे काही हवं असेल ते देतो. पण संतांचं तसं नाही. संतांवर तुम्ही भावही धरू नका, तुम्ही विश्वासही करू नका, श्रद्धाही ठेवू नका. पण संतांना तरी सुद्धा तुमची काय येते, आपल्यासारख्याची दया येते. म्हणून काय सांगतात संत, मग कसे असतात संत बघा. साधू, आपला विषय काय चालला होता, साधू कसे असतात. साधू हे निर्मळ अंतकरणाचे असतात. त्यांना कोणी दूरही लोटलं तरी जवळ करणारे हे साधू असतात. ते साधू, साधू बोध झाला बघा. साधूचा बोध होणे, साधूचा बोध होणे म्हणजे काय, बोध म्हणजे जाणीव होणे, साधूची जाणीव होणे. आणि त्या साधूची जाणीव झाल्याच्या नंतर काय सांगितले पुढे, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. त्या साधूचा बोध झाल्याच्या नंतर आपण या भवसागरातून तरून जाऊ शकतो. पण साधूची संगत, पण साधूचा बोध असाच होत नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे साधूची संगत. साधूची संगत अशी तशी होत नाही. एक वेळेस देव भेटल, काय एक वेळेस देव भेटल. निळोबरायांना सर्वात आधी कोण भेटला, देवच भेटला ना. निळोबरायांना देवच भेटायला आला. पण संत भेटले का आधी, नाही भेटले. संतांचा धावा केला तरी सुद्धा संत भेटले नाही. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटी एवढी अवघड, बहु अवघड सांगितली. संत एवढ्या सहजासहजी भेटत नाही. देव तरी भेटून जाईल, एवढी अवघड ती संत भेटी आहे. पण ती संत भेट झाल्याच्या नंतर माणसाला त्या संत भेटीचा, त्या साधूचा बोध झाल्याच्या नंतर तो या भवसागरातून तरून जाऊ शकतो. विठ्ठल म्हणून ज्ञानोबराय सांगतात की बाबा काहीच जरी नाही केलं तरी चालते, पण संतांची संगत करा. आणि संतांची संगत केल्याच्या नंतर जर तुम्हाला त्या साधूचा बोध झाला तर तुम्ही काय करा, या भवसागरातून तरून जाल. पण संतांची संगत आत्ता सांगितलं भरपूर अवघड संतांची संगत आहे. पण जर संतांची संगत करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे आपलं पुण्य शिल्लक पाहिजे. आपलं जर पुण्य शिल्लक असलं तर आपल्याला कदाचित संत भेटी होऊ शकते. पण पुण्य कमवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सांगा महिला मंडळ. पुण्य कमवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल, महालक्ष्म्यांना चांगलं चांगलं बनवून खाऊ घालावं लागेल. खातही नाहीत ते बिचारे, नाही का. पुण्य कमवायचं असेल तर काय करावं लागेल पुरुष मंडळ, पुण्य कमवायचं असेल तर काय करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल ना, तेव्हाच आपल्याला पुण्य मिळेल. सत्कर्म करावे लागतील तेव्हाच आपल्याला पुण्य मिळेल. पण भगवंताचं नामस्मरण जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागेल, काय लागेल, अहो हा नरदेह आपल्याला लागेल. हा नरदेह जर आपल्याला भेटला नाही तर आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो का, त्याची सेवा करू शकतो का. ऐकलं का कुठं की बुवा या गावामध्ये 7-8 म्हशींनी हरिपाठ सुरू केला किंवा 10-15 बैलांनी एकत्र येऊन सप्त्याचं नियोजन केलं. ऐकलं का कधी, नाही. तसं नाही होऊ शकत. जर भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर आपल्याला हा नरदेह फार आवश्यक आहे. पण असंही नाही की या नरदेहातच आपण भगवंताची सेवा करू शकतो, इतर देहातही संतांनी सगळ्यांना देवाचे भजन देवाचे भजन याच देही गणे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोणी. याच देही गणे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोणी. राम याच देही गणे देवाचे भजन याच देही गणे याच देही गणे देवाचे भजन. हो याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही बोले. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही बोले.
रामकृष्ण हरी यात देही देवाचे भजन यात देही घडे देवाचे भजन देवाचे भजन बाबांनी गोड असं प्रमाण दिलं. काय सांगितलं? याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान अनेकांना कुणालाच नाही. फक्त याच देहामध्ये आपण त्या भगवंताचं स्मरण करू शकतो. पण ऐका, आपलं पाप आणि पुण्य समान असलं तर आपल्याला हा नरदेह मिळतो. पण नुसतं पुण्याचं थोडंफार शिल्लक असलं तर जनावराच्या शरीरातही आपण भगवंताची सेवा करू शकतो. तुम्हाला सरळ सरळ उदाहरण देते बघा. वारीला जाता का कोणी यातलं? वारीला आळंदी ते पंढरपूर वारी जाताना जातो का? जात असतात बरोबर. आळंदीला गेल्याच्या नंतर बघा, वारीला गेल्याच्या नंतर तिथं ज्ञानोबारायांचे घोडे, ज्ञानोबारायांचा घोडा आहे बरोबर. ज्ञानोबारायाच्या घोड्याच्या इथं चांदीची प्लेट बसवलेली आहे, चांदीची कवर. तुम्ही मोबाईलमध्ये बघितलंच असेल बरोबर का नाही? इथं चांदीची कवर बसवली. कशाकरता बसवली? ती शोसाठी नाही बसवली की घोडा चांगला दिसावा, देखणा दिसावा म्हणून नाही बसवली ती. तर का बसवली? कारण की त्याचं दर्शन घेऊ इथं लोक हात लावलं त्याला इथं इन्फेक्शन होतं. म्हणून इथं कशाची प्लेट बसवलेली आहे? चांदीची प्लेट बसवलेली. मला सांगा, ज्ञानोबारायांच्या घोड्याचं लोक दर्शन घेतात. कुणाचं? ज्ञानोबारायांच्या घोड्याचं दर्शन घेतात. आपल्याकडे घोडे नाहीत का? आपल्याकडे घोडे, आपल्या घोड्यावर घोडे आपलं नवरदेव बसतात नाही का? आपले घोडे काही कामाचे नाहीत. बरं जाऊ दे, दुसरं उदाहरण घ्या. ज्ञानोबारायांचे बैल आहेत. प्रत्येक टप्प्यापर्यंत ज्ञानोबारायांचे बैल बदलतात. ते बैल, त्या बैलांसोबत त्यांना खाण्यापिण्याकरिता चारा सुद्धा असतो. ते बैल जिथं विसाव्याला थांबतील तेव्हा त्या बैलांना तिथं डॉक्टर असतो चेक करायला. त्याला काही ताप आली का, याला सलाईन द्यावं लागतं का? कोण असतो? डॉक्टर असतो बघा. कुणाला चेक करायला? बैलाला. आपल्याकडे बैल नाहीत का? फक्त पोळ्याच्याच दिवशी पोळी खातात आणि वर्षभर रट्टे खातात नाही का? बरं जाऊ दे, तेही जाऊ द्या. मला सांगा, शहरातले कुत्रे आणि गावातले कुत्रे ते पण कुत्रेच आहेत, हे पण कुत्रेच आहेत बरोबर का नाही? पण शहरातले कुत्रे कुठं असतात? घरात असतात. आणि गावातले कुत्रे अरे दारात पण जागा नसते त्यांना. म्हणजे ते दारात आलं की त्याला चपल्याशिवाय दुसरं काही भेटत नाही. ते सुद्धा कुत्रे आहेत आणि हे सुद्धा कुत्रे आहेत. पण ती कुत्रे कुठं? घरात आईश करतात आणि आपले कुत्रे दारात मार खातात. मला सांगायचं एवढं की पुण्य जर शिल्लक असलं तर इतर देहातही आपण भगवंताची सेवा करू शकतो आणि सुख भोगू शकतो. बघा, माऊलीच्या घोड्याचं पुण्य शिल्लक आहे म्हणून त्याला भगवंताची सेवा करायचं काय भेटते? संधी भेटते. त्या बैलांचं पुण्य शिल्लक आहे म्हणून त्यांना काय माऊलीची सेवा करण्याची संधी भेटते. पण मला सांगायचं एवढं की आपल्याला या भगवंतानं हा नरदेह दिलाय. आपल्याकडे आपल्याला बुद्धी सुद्धा त्या भगवंताने दिली. हा नरदेह आपल्याला कशा करता दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. पण आपण त्याचा उपयोग कशा करता करतो? फक्त देवे दिला देह भोजना गोमटा. फक्त खाण्यापुरता आणि टर 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 बोलण्यापुरता आपण त्याचा काय करतो? उपयोग करतो. पण नाही, त्या भगवंतानं आपल्याला ज्या कारणाकरता हा नरदेह दिलेला आहे आपल्याकडून तेच कारण साध्य झालं पाहिजे. नाहीतर आपला देह विनाकारण वायाला गेला समजून जायचं. कारण की कसं असतं माहिती का? जी गोष्ट ज्या कारणाकरिता आपल्याला दिली त्या कारणानं जर साध्य झालं, आपण दूध आणतो बरोबर, गाईचं असो म्हशीचं असो, डेअरीहून आपण दूध आणतो. दूध कशाकरिता आणतो? खाण्याकरिता आणतो. पण जर तेच दूध उतू गेलं आणि जळून गेलं किंवा वाया गेलं तर ते कारणी लागलं का? नाही लागलं.
लागलं कारण ते काय झालं, वाया गेलं. तसंच हा देह आहे, भगवंतानं आपल्याला हा देह कशाकरिता दिला, त्याच्या नामस्मरणाकरिता दिला. या भवसागरातून तरुण जाण्याकरता हा देह आपल्याला तो परत परत हा देह देतो. मग हा देह जर आपल्याला देत असेल तर आपण त्याला सुद्धा काय केलं पाहिजे, कारणी लावलं पाहिजेत. म्हणून भगवंताचं नामस्मरण कसं आहे, खूप गरजेचं आहे. मग मला सांगायचं होतं की आपल्याला जर भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर हा नरदेह अत्यंत महत्त्वाचा आहे. पण हाच नरदेह जर मिळवायचा असेल तर त्यासाठी काय लागतं, काय लागतं, आत्ताच सांगितलं ना, पाप पुण्य समान लागतं बघा. आणि हे सगळं काही सुरळीत करून जर घ्यायचं असं नाही, जन्म मरणाचं रहाट गाडगं जर सुरळीत करून घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्याला संताची संगत लागते. म्हणून कधीही माणसानं संताच्या संगतीत राहिलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाला आत्ताच तर सांगितलं की संत लोक आता संत राहिलेले नाहीत, मग संताची संगत कशी करायची, तर ऐका, संताची संगत कशी करायची. जर ज्ञानेश्वरी नामक ग्रंथ आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल असं तर कुणी नाही. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, तो ज्ञानोबरायांनी लिहिलेला आहे. त्या ज्ञानोबरायांच्या ग्रंथाचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं जर तुम्ही सतत पारायण करत असाल तर तुम्ही ज्ञानोबरायांच्या संगतीत आहात. जर तुम्ही गाथ्याचं पारायण करत असाल तर तुम्ही तुकोबरायांच्या संगतीत आहात. आणि जर एवढं जर तुमच्याकडून होत नसेल तर आपण कुठल्याच संगतीत जाऊ शकत नाही. आणि माणसाची संगत ही कधी पण चांगली असली पाहिजेत बरं का, काय संगत चांगली असली पाहिजेत. वाईट संगत माणसाला नको. वाईट संगत ही ना कोळशासारखी असते बघा. कोळसा कसा असतो, गोरा काळा असतो का नाही, पांढरा काळा असतो बघा. कोळसा दोनही बाजूनं कसा आहे, काळाच आहे. पण ऐका, कोळसा जर थंड असला तर हात काळे करतो आणि गरम असला तर हात भाजतो. म्हणजे कोळसा कुठल्याच कामाचा नाही. तशीच ही वाईट संगत आहे, ती तुम्ही कोणत्याही पद्धतीनं करा, वाईट संगत ही कामाला येत नाही. पण माणसानं संगत करावी, चांगली संगत करावी. कशी करावी, चांगली संगत करावी. पण संगतीचा परिणाम फार अवघड असतो बरं का. आपण म्हणतो संगत करावी पण कशी करावी, ऐका, म्हणजे संगत ही अशी मनुष्याचीच केली पाहिजे असं नाही. संगत ही कुठल्याही पद्धतीनं होऊ शकते. आता कीर्तनामध्ये तुम्ही बसलात आणि कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आता आपण थोडीफार म्हणजे संताची संगत सांगू, ठीक आहे. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर एक कीर्तनकार, जुने कीर्तनकाराचा एक दृष्टांत ऐकलेला तुम्हाला सांगते. कीर्तनामध्ये थोडा वेळ जर साधूची संगत केली तर त्याचा किती मोठा उपयोग होतो. ऐका, एक मनुष्य कीर्तनामध्ये बसलेला होता. काय कीर्तनामध्ये बसलेला होता, तो शेतात काम करायचा, दमून आलेला असायचा आणि असा सप्त्याची कीर्तनामध्ये येऊन बसला. आणि येऊन बसल्याच्या नंतर त्याला झोप यायला लागली. तुम्हाला पण यायला लागली असं वाटतंय मला बरं का, थोडाच वेळ राहिला बघा. त्याला कीर्तनामध्ये काय यायला लागली, झोप यायला लागली. आणि कीर्तनामध्ये तो कीर्तनकार जो उभा होता असा समोर बसलेला होता. कसं असतं माहिती आहे का, कीर्तनकाराचं जो समोर बसलेला आहे मागं तिकडे सगळे झोपून काय जाणार, त्यांच्याशी काही फरक पडत नाही. पण जे 2-4 पुढे बसलेले असतात का, ठोक ठोक नाका डोळ्याचे लोक काही असतात ना, तेवढे फक्त कसे असले पाहिजेत, फ्रेश असले पाहिजेत. तो मनुष्य सारखा झोपायचा. इकडून कीर्तनकार त्याला थोडासा डोळा लागला की हे कीर्तनकार त्यांना त्याचे बुवा झोपले का काय, तो म्हणायचे नाही जागाच आहे. काय जागाच आहे. आणखी 15-20 मिनिटं झाले की ती कीर्तनकार त्याला आवाज द्यायची, बुवा झोपले काय, ते म्हणायचे जागाच आहे. आणखी 15-20 मिनिटं झाले की त्यांना तेच काय झोपून गेले, कीर्तन संपलं तरी ते म्हणायचे जागाच आहे. काय जागाच आहे. असं भरपूर वेळा झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर तो घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर झोपला. काय झाला, घरी गेल्याच्या नंतर झोपला. मी संताची संगत सांगते बरं का. संत संगती थोडी जरी संत संगती अर्धा क्षण घडता संताची संगती बघा. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर तो कोणता शब्द म्हणायचा सारखा जागाच आहे, मी जागाच आहे. घरी गेल्याच्या नंतर झोपला आणि झोपल्याच्या नंतर काही चोर आले, 2-3 चोर आले. त्या माणसाच्या घराची त्यांनी भिंत फोडली आणि भिंत फोडल्याच्या नंतर एका
जणांना आत पाय टाकला. कुणी? चोरानं. एका जणानं आत पाय टाकला आणि आत पाय टाकल्याच्या नंतर त्यांना पाहिलं हा गडी बाजावर झोपलेला होता, सन्न झोपलेला होता. पण त्यानं जसा आत पाय टाकला तसा हा म्हटला मी जागाच आहे. काय? मी जागाच आहे असं म्हटल्याच्या नंतर तो चोर बाहेर आला आणि बाकीच्यांना सांगू लागला अरे ते तर जागच आहे. काय? ते जागच आहे. त्याच्यानंतर 10-15 मिनिटं झाले, आणखी दुसरा चोर आत शिरला. जसा तो आत शिरला तसा हा परत म्हणतोय मी जागाच आहे. किती वेळा झालं? 2दा झालं, असं 3दा 4दा 4-5 वेळा झालं. सकाळचे 4 वाजले, सकाळ झाली. चोर म्हटलं अरे हे अजून जागच आहे, हे काही झोपत नाही, आपण आपलं चला. हा गडी उठला आणि उठल्याच्या नंतर यानं बघितलं की काय आपल्या घराची भिंत फोडलेली आहे पण तिजोरीचे कुलूप तसंच आहे. आपल्या घरामध्ये चोरी झालेली नाही. बघा कोणत्या शब्दामुळं? फक्त मी जागाच आहे. म्हणजे मला एवढं सांगायचं की संतांची थोडी संगत जर आपल्याला लागली तर तिजोरी वाचू शकते. जर आपण आयुष्यभर संतांची संगती केली तर आपलं काय होऊ शकत नाही. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. किरण तू बाबरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बन तेरी अच्छी बन तेरी अच्छी बनेगी. गोड असं प्रमाण दिलं. काय सांगितले? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी नाही इतकंच नाही, तेरी बिगडी सुद्धा बनेगी. तुझं काय जे बिघडलेलं असेल ते सुद्धा तुझं काय होईल, तुझं काम होऊन जाईल. फक्त कशामुळं? संताच्या संगतीमुळं. म्हणून संताची संगत फार महत्वाची आहे. संताच्या संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपतीने. पण ते संताची जर संगत केली तर आपल्याला तो भगवान परमात्मा सुद्धा आपलासा करून घेता येतो. पण का हो? या संतांचे काहीतरी लक्षणं असतील. हे संत ओळखायचे कसे? तर महाराज सांगतात अभंगाच्या 2य चरणात. कबुराची वाट उजळल्या ज्योती. कापुराचे वाती उजळल्या ज्योती. कापुराचे वाती उजळल्या ज्योती. कापुराचे वाती उजळल्या कबुराची वाती उजळल्या ज्योती. कबुराची वाती उजळल्या ज्योती. कबुराची वाती उजळल्या ज्योती. कबुराची वाती उजळल्या ज्योती. खाईचा समाप्ती झाली खाईच समाप्ती झाली जैसी. खाईच समाप्ती झाली खाईच समाप्ती झाली जैसी. कपुरात माती उजळल्या ज्योती. कपुरात माती उजळल्या ज्योती. खाईच समाप्ती झाली जैसी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
द्वितीय चरणामध्ये साधूची काय सांगतात, लक्षणं सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कापूर माहिती का कापूर? आज सर्वांनी जाळला असेल ना आरती करता वेळेस कापूर. तो कापूर जसा जळल्याच्या नंतर, कापूर जळल्याच्या नंतर खाली काही शिल्लक उरतं का? काही उरतं का? जसं की दिवा आपण लावला, जसा आपण दिवा लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय उरते? वात उरते, जळलेली वात उरते ना. तसं कापूर जळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही उरतं का? काहीच उरत नाही. तसं संत आहेत, ते संत जे आहेत, जिथे संतत्व येतं तिथे शिल्लक काहीच उरत नाही. शिल्लक म्हणजे काय उरू द्यायचं तिथं? बघा, तिथे मीपणा उरत नाही, मीपणा उरत नाही. आपलं जर धरलं तर आपल्या तिथं मीपणा उरतो, पण संताच्या ठिकाणी मीपणा कुठल्याही प्रकारचा काही विकार असतील ते सुद्धा उरत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ज्याप्रमाणे कापुराची वात उजळते त्याप्रमाणे तिथं काहीच राहत नाही. तसे संत असतात बघा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संताची संगत करत असताना संतावर श्रद्धा ठेवणं आणि संतावर निष्ठा ठेवणं फार महत्वाचे. आपली जर संतांवर निष्ठा नसेल, काय नुसती निष्ठीच असेल, तर आपल्या श्रद्धेची किंवा आपण ठेवलेल्या श्रद्धेची काही किंमत राहत नाही आणि आपलं कुठलं कामही होत नाही. सर्वात महत्वाची काय आहे? निष्ठा महत्वाची. मग निष्ठा कशी ठेवायची? ऐका, निष्ठा कशी असावी, माणसाची श्रद्धा कशी असावी? तर ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांवर जशी त्यांच्या मावळ्यांची श्रद्धा होती तशी कशा आपली काय असावी? श्रद्धा असावी. किती श्रद्धा असावी? ऐका, एकदा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याचे हात तुटले. काय तुटले? हात, दोन्ही हात तुटले. आणि हात तुटल्याच्या नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. त्यांना का जाणते राजे म्हणायचं? ऐका, कारण की प्रत्येकाचं दुःखाची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांना जाणते राजे असं म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या घरी गेले, मावळ्याच्या घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर छत्रपती शिवराय त्यांची विचारपूस करत होते. त्या मावळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय? त्या मावळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, अरे वेड्या, तुझे हात गेले म्हणून तू रडतोयस का? तेव्हा त्या मावळ्यानं सांगितलं, राजा, अहो हे हात गेले म्हणून मी रडत नाही, हे हात गेले म्हणून मी रडत नाही. अहो हात काय, अख्खा देह जरी गेला असता तरी मी रडलो नसतो. पण सांगू राजा, हे हात तुम्ही या गरीबाच्या झोपडीमध्ये आलात आणि गरीबाच्या झोपडीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मुजरा करण्याकरता हे हात नाहीत म्हणून मला रडायला येतं राजा. एवढी श्रद्धा माणसाची असली पाहिजे. अरे कसा होता माझा राजा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगावं? अरे जाणता राजा म्हणायचं छत्रपती शिवाजी राजांना. किती जाणीव होती ऐका, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही एवढी जाण माझ्या राजाला होती. सिंहासनावर माझा राजा बसायचा पण त्याची नजर एवढी बारीक होती, एवढी बारीक होती की त्याला एखाद्या छोट्याशा लेकराचं सुद्धा दुःख कळावं एवढी बारीक माझ्या राजाची नजर होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काय मानतो? दैवत मानतो. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, अरे राजाचा अधिपती. अरे बोल. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. आम्ही शिवबाचे मावळे, आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे, आम्हाला काय कुणाची भीती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय
दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी तर राजा ग शुभ राजा ग बसला खोड्यावरी राजा ग बसला खोड्यावरी राजा ग बसला खोड्यावरी राजा ग बसला खोड्यावरी शुभ राजा ग बसला खोड्यावरी एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावरी शिवनेरी किल्ल्यावरी माझ्या राजाचं नाव गाजत खडकल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत खडकल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या दगडावर सुंदरी स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी प्राण ठेवले आपल्या नितळ्या छातीवर आपल्या नितळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावरी भरोसाच्या राजा किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजले गड किल्ल्याच्या दगडावर बघा 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 कसं वाटतं छान वाटतंय ना सांगू आपल्याला का छान वाटते आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला छान वाटतं का वाटतं कारण की माणसाची तेवढी काय लागती निष्ठा माणसाची त्यांच्यावर लागते अरे ऐका छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये आपण बघा छत्रपती शिवरायांना एवढं मानतो त्यांच्यावर निष्ठा पण ठेवतो पण बघा छत्रपती शिवराय हे फक्त देखाव्याचं साधन नाही बरं का आपण आजकाल शिवजयंतीमध्ये फार मोठमोठे उत्सव साजरे करतो आपल्या गावात सुद्धा उत्सव होतो ना काय लावता आपण डीजे वगैरे लावता का नाही डीजे लावता काही हरकत नाही डीजे लावा काही हरकत नाही तुम्ही नाचा काही हरकत नाही पण तुम्हाला एक सांगू छत्रपती शिवराय यांच्या जयंतीमध्ये फक्त 3 नियमांचं पालन किती तरुण मंडळ किती नियमांचं 3 नियमांचं पालन करायचं पहिला नियम असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये डीजे लावताना ठीक आहे पण गाणे नीट लावत जा कारण कसे जयंती राजांची आणि नाचायला आली शांताबाई जयंती राजांची आणि आला बाबूराव जयंती राजांची आणि मुन्नी बदनाम होईल शोभतंय काही आपल्याला आपल्यासारख्या
मावळ्यांना शोभतंय का? नाही शोभत. पहिला नियम हा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये अश्लील गाणं लावायचं नाही आणि लावूही द्यायचं नाही. ज्याला लयच लावू वाटत असतील त्याला काय धरायचं, मस्त उचलायचं आणि एका कोपऱ्यात नेऊन कुचलायचं. बरं का, काय झालं तर आमच्याकडे आणू नका. दुसरा नियम, छत्रपती शिवराय यांच्या जयंतीमध्ये कुणीही दारू प्यायची नाही आणि पिऊही द्यायची नाही. अरे माझ्या राजानं रक्त सांडलं रे, रक्त आपल्याकरिता. काय सांडलं? राजानंच नाही, प्रत्येक मावळ्यानं आपल्याकरिता रक्त सांडलं. त्या रक्ताचं पाणी करून तुम्ही दारू करून पिताय छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये. हे शोभतं का आपल्याला? नाही. दुसरा नियम, छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये कुणी दारू प्यायचीही नाही आणि पिऊही द्यायची नाही. जर त्याला लयच दारू पिऊन नाचू वाटलं तर तोही उचलायचा, कोपऱ्यात नेऊन कुचलायचा. आणि तिसरा नियम, छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये महिला मंडळ इथं बसलेल्या इथं असतील, काही घरून ऐकत असतील त्यांनी सुद्धा ऐका. छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये प्रत्येक महिलेनं राजांची आरती करण्याकरता तिथं जायचं. का जायचं? ऐका. कारण की छत्रपती शिवराय हे एक असे राजे होऊन गेले की ज्यांच्या दरबारात बाया नाचल्या नाही तर फक्त आणि फक्त वाचल्या. आपल्या डोक्यावर जे हे पदर आहे, आपल्या कपाळाला जे कुंकू आहे, ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे. आणि इकडं पुरुष मंडळ, आपल्या डोक्यावरती जी ही वारकरी संप्रदायाची टोपी आहे ती फक्त कशामुळे आहे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. त्यामुळं प्रत्येक महिलेनं, प्रत्येक मुलीनं आरती ओवाळण्याकरता बाहेर जायचं. आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हा तरुण मंडळाची ही जबाबदारी आहे की कुठल्याही मुलानं त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघायचं नाही. काही असतात त्यांना बघायची सवय असते. पण तुम्हाला सांगू का, हा तिसरा नियम फक्त मुलांसाठी बरं का. या नियमामध्ये जर कुणाला अडचण असेल आणि त्याला जर खरंच मुलींना बघण्यात लई इंटरेस्ट असेल तर त्यालाही उचलायचं आणि कोपऱ्यात नाही, गावाच्या बाहेर नेऊन कुचलायचं. इतकं कुचलायचं ना की पुढच्या जयंतीपर्यंत ध्यानावर आलं नाही पाहिजेत. आणि त्याचं काही झालं तर जबाबदारी आमची राहील. बिनधास्त आणायचं, काही हरकत नाही. पण हे 3 नियम जर तुम्ही जयंतीमध्ये पाळत असाल तर ऐका, तुमची जयंती ही तुमच्या गावापुरती मर्यादित राहणार नाही, तर ही जयंती थेट छत्रपती शिवरायांच्या चरणावरती जाईल. म्हणून छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये कुठल्याही प्रकारचा धिंगाणा घालायचा नाही. इतकंच नाही तर आपण आता गणपती बाप्पा बसले, गणपती बाप्पाचं विसर्जन करताना सुद्धा तोच राडा असतो. काही डीजे लावायचा, धिंगाणा घालायचा. अरे काही नाही, डीजेवर नाचून काही मिळत नाही. नाचायचं ना, उद्यापासून यांच्या बरोबरीला उभं राहा. काय नाचायचं तर इथं नाचायचं, कुठं नाचू कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू जगी. नाचायचंच असलं तर इथं नाचायचं, दुसरीकडे नाचायचं नाही. चोपदार बाबा तुम्ही छान नाचत होते बरं का, आवडलं आपल्याला. ठीक आहे, चोपदार बाबांसाठी एकदा गोड अशा टाळ्या होऊन जाऊ द्या. असं कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर फक्त कीर्तनच झालं पाहिजे. कीर्तनामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, नामस्मरण सर्वात महत्त्वाचं आहे. पण हे नामस्मरण करायचं असलं तर त्यासाठी आधी अंतकरण शुद्ध करावं लागतं. आणि शुद्ध अंतकरणानं जर त्या भगवंताचं भजन केलं तरच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याला ज्याला अंतकरण शुद्ध करायचं असेल त्या सर्वांनी एकदा आपापले हात वरती करायचे. ज्याला हात दिले त्यांनीच करा. ज्याला हात नाही दिले ते तुम्ही ठेवा खाली, तुम्ही टाळ वाजवा. ज्याला हात दिले नाही त्यांना हात वरती घ्यायचे नाही. करा हात वरती. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा, हरी का नाम
माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला घेतले का ते काय सांगायचं का नाही म्हणा. असं सर्वांनी गोड असं भजन केलं अंतकरणातून. खरंच ज्यानं अंतकरणातून भजन केलं असेल त्याला भगवंत नक्कीच भेटल. आणि ज्याने नसल केलं त्याला पण भेटून जावं. असं सर्वांनी गोड असं भजन केलं. ऐका, इथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भरपूर वर्षापूर्वी अखंड म्हटले बरं का. कारण की 109 वर्ष झाले या सप्त्याला. हा सप्ताह चालूच आहे, त्याला कुठेही खंडन पडलेलं नाही. आणि गोड अशी माईक सिस्टीम बरं का. माईक सिस्टीमवाले हातवरती करा. खरंच बरं का, एवढी गोड माईक सिस्टीम आहे, एवढी गोड माईक सिस्टीम आहे. काय नाव आहे? नेमाने साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीमसाठी एकदा गोड अशा टाळ्या जाऊ द्या. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला गाण्यातलं काही जमत नाही, खाण्यातलं म्हणतात तो भाग वेगळा आहे. गोड अशी माईक सिस्टीम काय कमी लागते काय जास्त लागते त्यांना सगळं काही माहीत असते. एवढी माईक सिस्टीम आवडली, एवढी माईक सिस्टीम आवडली, असं वाटतंय घरी घेऊन जाऊ, पण तुम्ही देणार नाही, भरपूर मागे नाही का. असं गोड माईक सिस्टीम बघा. तुमच्या एका माईक सिस्टीमच्या 2, 2च्या 3, 3च्या 4 म्हणजे तुकडे नाही बरं का. तुमच्या मशनी वाढत जाऊ, भरपूर असं तुमचा व्यवसाय होत जाऊ. आणि तुम्हाला भरपूर लांब लांब तारखे लागू. अमेरिका, जापान, पाकिस्तान नको, पाकिस्तानात नको, आपल्या भारतातच बरं आहे. लांब लांब आपल्याला तारखे लागत जाऊ. गोड अशी माईक सिस्टीम आहे. तसेच गोड गायक खरंच त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आज जमलं. आदरणीय माझ्या वडिलांप्रमाणे आहेत दोघं जण सुद्धा, त्यांच्यासुद्धा चरणावरती नतमस्तक आदरणीय हरिभक्तपरायण महेश महाराज ढोरे. किती गोड हात आहे, किती गोड हात आहे. मी मग अशी म्हटले होते ना, असं वाटतंय हातामध्ये किलो साखर बांधून आणली. अशीच एकदा कीर्तनात मी बोलले. खरंच काय गोड हात आहे मृदंगाचार्याचं नाही का. असं वाटतंय हातामध्ये किलो गोड साखर बांधून आणली. कीर्तन झाल्याच्या नंतर आपल्या चोपदार बाबासारखे बाबा होते. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर ते बाबा आले आणि महाराजांना म्हटले, महाराज तुमच्या हात दाखवा. महाराज म्हटले कसे करता म्हणे, आहो दाखवा. महाराजांनी हात दाखवले आणि बाबांनी दोन्ही हात चाटून पाहिले. महाराज म्हणे का चाटले हो बाबा. म्हणे काय नाही हो पोरगी, किती वेळ झालं सांगते हातात गोडवा आहे, हातात गोडवा आहे, पण महाराज तुमच्या हातातून तर चुन्याचा वास येतो. पण ते काही खात नाही बरं का. दुसरे महाराज होते. चुन्याचा वास येतो म्हणे. म्हणजे कसं माहिती आहे का, तसं काही नाही, पण हात मात्र भरपूर गोड आहे बरं का. तसेच इकडून उभे असलेले हे सर्व माझे गुरुबंधूस म्हटलं तरी चालतात. गोड, किती गोड पावले खेळतात. किती कौतुक वाटतं नाही का त्यांचं. आपल्यालाही वाटतं आपली लेकरं शिकावेत, वाटतं का नाही.
पण लाडापायी आपले लेकरं काही शिकत नाही. असो, हे आता तुमच्याच गावात आहेत बरं का, किती गोडे, असं वाटतं यांना नजर लागत. कीर्तन झालं की एक एक उचलून न्या घरी, नजर काढा आणि परत आणून ठेवा, ठीक आहे. बसलेल्या महिला मंडळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं, तसे कार्यक्रमाचं नियोजन करणारे तर मंडळच आहे. आणि विशेष म्हणजे काका सांगत होते तरुण मंडळ आहे. काय चहा आला का? बरं, असं तरुण मंडळ विशेष आहे बरं का. ऐका, परमार्थ करावा हा खरंच गावातल्या तरुणांनीच करावा. काय परमार्थ करावा हा गावातल्या तरुणांनीच करावा. कारण की शहरात गेलेल्या तरुणाला आता एवढा वेळ राहिलेला नाही, ते बिझी झालेले आहेत. त्यामुळे गावातील तरुणांसाठी सुद्धा गोड अशा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा ही सर्वांच्या चरणी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठलजी